श्री स्वामी समर्थ. सिंह राशीला 2026 वर्ष कसे जाणार? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. नवीन वर्ष 2026 सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, नेतृत्व, जबाबदारी आणि आत्मपरीक्षण यांचा सुंदर संगम घेऊन येणारे ठरणार आहे. हे वर्ष तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव करून देईल, काही जुन्या सवयी बदलायला भाग पाडेल आणि आयुष्यातील ध्येय अधिक स्पष्टपणे ठरवायला मदत करेल. सूर्याच्या प्रभावाखाली असलेली सिंह रास यंदा स्वतःला नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज असेल. चला तर मग पाहूया सिंह राशीला 2026 वर्ष करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेम, वैवाहिक जीवन, आरोग्य, शिक्षण आणि आध्यात्मिक दृष्टीने कसे जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. 2026 हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना संयमासोबतच शहाणपणाने नेतृत्व करायला शिकवणारे ठरेल. वर्षाच्या सुरुवातीला काही जबाबदाऱ्या अचानक वाढू शकतात. अपेक्षांचा ताण जाणवेल, पण तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता तुम्हाला पुढे नेईल. हे वर्ष अहंकार टाळण्याचे, संवाद सुधारण्याचे आणि दीर्घकालीन विचार करण्याचे आहे. जून नंतर नशिबाची साथ अधिक मिळेल. मेहनत आणि सातत्य यांचे योग्य फळ मिळू लागेल. करिअर आणि नोकरी. सिंह राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष करिअरमध्ये प्रगती आणि ओळख निर्माण करणारे ठरेल. जानेवारी ते मार्च कामाचा ताण, डेडलाईन, वरिष्ठांचा दबाव जाणवेल. काहींना जबाबदारी वाढल्यासारखे वाटेल. एप्रिल ते ऑगस्ट या काळात प्रमोशन, पगारवाढ, नवीन पद, महत्त्वाचे प्रोजेक्ट यापैकी काही चांगल्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. नोकरी बदल इच्छुकांसाठी जुलै ते ऑक्टोबर हा काळ अनुकूल आहे. घाईने निर्णय घेऊ नका. स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये याची काळजी घ्या. व्यवसाय आणि उद्योग. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना 2026 मध्ये धैर्य आणि नियोजनाची परीक्षा द्यावी लागेल. वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. भागीदारीत स्पष्टता ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. जुलै ते डिसेंबर व्यवसाय विस्तार, नवीन क्लायंट, मोठे करार, ब्रँडची ओळख वाढवणे अशा विशेष गोष्टी घडतील. मीडिया, राजकारण, सरकारी कामकाज, सोने, चांदी, रिअल इस्टेट, शिक्षण क्षेत्र ही विशेष लाभाची क्षेत्र ठरतील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत 2026 हे वर्ष हळूहळू मजबूत होत जाणारे ठरेल. सुरुवातीला खर्च वाढतील. घर, वाहन, मुलांचे शिक्षण, आरोग्य किंवा सामाजिक जबाबदाऱ्या. जून नंतर नवीन उत्पन्नाचे स्रोत सुरू होऊ शकतात. जुनी थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे. जोखमीची गुंतवणूक टाळा. दीर्घकालीन बचत, विमा, सुरक्षित योजना फायदेशीर ठरतील. प्रेम जीवन. प्रेमाच्या बाबतीत सिंह राशीसाठी 2026 हे वर्ष भावनिक परिपक्वतेचे ठरेल. अविवाहितांसाठी फेब्रुवारी ते मे दरम्यान नवीन प्रेमसंबंध जुळू शकतात. कामाच्या ठिकाणी किंवा मित्रपरिवारातून ओळख वाढू शकते. विवाहित किंवा रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी अहंकार, अपेक्षा, संवादाचा अभाव यामुळे काही काळ तणाव जाणवू शकतो. वर्षाच्या उत्तरार्धात नाते अधिक मजबूत होईल जर संयम ठेवला तर. वैवाहिक जीवन. विवाहित सिंह राशीच्या व्यक्तींना 2026 मध्ये समतोल राखणे अत्यंत गरजेचे राहील. सुरुवातीला कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक नियोजन यावरून मतभेद होऊ शकतात. जून नंतर जोडीदारासोबत समज वाढेल. कुटुंबात शुभकार्य, यात्रा किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. नेतृत्व दाखवा, पण प्रेमाने. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीने 2026 मध्ये स्वतःकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. तुम्हाला संभाव्य त्रास, रक्तदाब, हृदयाशी संबंधित तक्रारी, थकवा, झोपेचा अभाव असे असतील. त्यामुळे नियमित व्यायाम, योग, प्राणायाम, सकस आहार, वेळेवर विश्रांती, शरीर आणि मन यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी 2026 हे वर्ष मेहनतीचे पण यश देणारे ठरेल. सुरुवातीला एकाग्रतेचा अभाव जाणवेल, पण ऑगस्ट नंतर अभ्यासात स्थिरता येईल.
स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी, परदेशी शिक्षण, उच्च शिक्षण सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. आध्यात्मिक आणि मानसिक विकास. 2026मध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना आध्यात्मिकतेकडे ओढ वाढताना जाणवेल. ध्यान, जप, नामस्मरण यामुळे मानसिक शांती मिळेल. गुरुकृपा लाभण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रा किंवा सेवा कार्यात सहभाग वाढेल. उपाय: रविवारी सूर्याला अर्घ्य द्या. आदित्य हृदय स्तोत्र पठण करा. गरजू लोकांना अन्नदान करा. एकूणच 2026 हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःला सिद्ध करण्याचे, जबाबदारीने पुढे जाण्याचे आणि जीवनात स्थैर्य मिळवण्याचे ठरणार आहे. अडचणी येतील, पण त्या तुम्हाला अधिक परिपक्व आणि मजबूत बनवतील. अहंकार टाळून संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर हे वर्ष यशस्वी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.